रथामध्ये बसून या दोघांना स्टेजवर आणलं जाते। आपण बघतोय स्टेज सज्ज आहे आणि जनसमुदाय जमलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडे। कृष्णा, काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे स्टेजवर दाखल होत आहेत, भाषणाला सुरुवात होईल। निश्चितच अगदी स्टेजच्या प्रतिमागेपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच ते स्टेजवरती पोहोचतील आणि त्यानंतर जनसमुदाय त्यांना संबोधित करतील। आपण तरी देखील परंपरा आहे म्हणून या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता ते स्टेजवरती पोहोचतील आणि स्टेजवरती पोहोचल्यानंतर इथल्या त्याला आसन आणि त्यानंतर ते इथे जे जनसमुदाय आले त्यांना संबोधित देखील करतील आणि त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या तर मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली होती त्या प्रश्नावर जरांगे आज काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं हाहाकार निर्माण केलेला होता। धाराशिव जिल्ह्यासह बीड असेल, जालना असेल, परभणी सगळ्याच जिल्ह्यांना मोठा फटका या पावसानं अतिवृष्टीनं बसलेला होता। तर या सगळ्या मुद्द्यांवर आज जरांगे काय बोलतात, सरकारकडे काही मोठी मागणी करतात का, हे बघणे तितकंच महत्त्वाचं आहे। आरक्षणाचा मुद्दा तर आहेच, मात्र त्या सोबतच जो काही मराठवाड्यातला सध्याचा ज्वलंत विषय आहे तर त्या अनुषंगाने जरांगे पहिल्यांदाच काही मोठी मागणी करू शकतात, काही भाष्य करू शकतात। त्यामुळे आजच्या या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे। आता धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांनी जी काही विधानं त्यांच्या भाषणामधून केलेली आहेत त्या संदर्भातही जरांगे काही बोलणार का, हे बघणे तितकंच महत्त्वाचं आहे। अगदी काही मिनिटातच जरांगे स्टेजवर दाखल होतील। आपण ही दृश्य बघतोय, थेट नारायणगडावरची दृश्य आहेत। मोठा जनसमुदाय जमलेला आहे। शेजारीच आपल्याला ॲम्ब्युलन्सही दिसतेय। जरांगेंना खरं तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन नारायणगडावर आणण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला आपल्याला ॲम्ब्युलन्सही दिसते आणि जरांगे आता स्टेजवर दाखल होत आहेत। आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये बघतोय, जरांगे जेव्हा नारायणगडावर दाखल झालेले होते तेव्हा त्यांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेताना त्यांना अश्रूही अनावर झाले होते। ते नतमस्तक झाले आणि त्यानंतर आता ते स्टेजकडे रवाना होत आहेत। ही काही मिनिटांपूर्वीचीच दृश्य आहेत आणि पहिली जी दृश्य आपण बघतोय त्या दृश्यांमध्ये काही वेळातच जरांगे स्टेजवर दाखल होणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे। नारायणगडाचे महंतही जरांगेंच्या सोबत आहेत। भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा मेळावा पार पडलेला आहे। या मेळाव्यातून विविध विषयांवर पंकजा मुंडेंनी भाष्य केलेले आहे। त्यांनी सगळ्या बीडवासियांना आश्वस्त केलंय, ग्वाही दिली आहे की प्रीतम मुंडे यांनी इकडे रेल्वे आणून दाखवली आहे आणि आता मला पाणी इथे तुमच्यासाठी आणायचे, तोपर्यंत मी झोपणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडेंनी सगळ्या बीडवासियांना सगळ्या उपस्थितांना आश्वासन दिलेलं आहे। आता मनोज जरांगे पाटील कुठल्या मुद्द्यावर बोलतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटलांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे। नारायणगडावर ते दाखल झालेत। सभेपूर्वी जरांगे चांगलेच भावूक झाल्याचं पाहायला मिळालंय। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातले कित्येक कुटुंब ही उद्ध्वस्त झालेली आहेत, त्यांचे संसार अगदी पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत। या सगळ्या बांधवांना उद्देशून जरांगे नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे आणि सरकारकडे या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील काही ठोस अशी मागणी करतात का, हे बघणे तितकंच महत्त्वाचं आहे। कारण मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, त्यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, त्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची किमान मदत जाहीर करावी, अशा अनेक मागण्या जोर धरू लागलेल्या आहेत। मात्र ठोस अशी कुठलीही मागणी पूर्ण होत नाही किंवा काही मोठी घोषणा सरकारकडून झालेली नाहीये। काही स्वरूपात मदत जाहीर करण्यात आलेली आहे, मात्र मोठी मदत अजूनही मिळालेली नाही आणि त्यामुळेच याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील काही घोषणा करण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगला जोर धरू लागलेला आहे। त्याच अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी आत्ताच भाष्य केलेलं आहे।
भगवान भक्तीगडावर जे भाषण धनंजय मुंडेंनी केलं त्या भाषणामध्ये धनंजय मुंडे असं म्हणालेत की मराठा बांधवांना जरूर तुम्ही आरक्षण द्या, मात्र एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात देऊ नका. आणि धनंजय मुंडेंनी या मुद्द्यावर बोट ठेवतानाच तिकडे पंकजा मुंडे मात्र असंही म्हणालेले आहेत की हा जातीपातीचा राक्षस आपल्याला संपवला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं जरांगे आजच्या भाषणामध्ये काय बोलतात याकडे आपले लक्ष असणार आहे. आपण बघतोय स्टेजवर मनोज जरांगे पाटील दाखल होत आहेत. त्यांनी स्टेजवर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे. त्यामुळे पुढच्या काही मिनिटातच जरांगेंचं हे भाषण सुरू होणार आहे. पुतळ्याचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर पुढील बाबाच्या सूचना देतील त्या पद्धतीने पुढचा कार्यक्रम होईल. मुंबईमध्ये झालेलं आंदोलन, त्यानंतर त्या आंदोलनाच्या संदर्भात झालेल्या वेगवेगळ्या समाजातून प्रश्न निर्माण झाले किंवा आंदोलनं झाली. ओबीसी समाजही आक्रमक झाला आणि त्यानंतर आत्ता काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली, या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं आज मनोज जरांगे पाटलांच्या या भाषणाकडे सगळ्यांच्या नजर आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते ॲडमिट होते. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर पुन्हा नव्यानं आणि आज खास करून दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलतात, काय भाष्य करतात, सरकारकडे काय मागणी करतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. हा मोठा जनसमुदाय आपण बघतोय. मनोज जरांगे पाटलांना ऐकण्यासाठी जमा झालेला हा समुदाय आहे. भगवान भक्तीगडावरही आपण मोठी गर्दी पाहिलेली होती आणि त्यानंतर नारायणगडावरही मोठी गर्दी जमलेली आहे. या गर्दीला मनोज जरांगे पाटील काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मराठा बांधव मोठ्या संख्येनं नारायणगडावर जमा झालेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी थोड्या खुर्च्या पुढे घ्या, घ्या पुढे खुर्च्या, घ्या पुढे घ्या आणखी. धन्यवाद धन्यवाद. यानंतर संघर्ष योद्धे मनोज दादा, एक खुर्ची द्या बरं अजून वरती. एक खुर्ची घेऊन या लवकर. विकी भाई 2 मिनिट थांब. माननीय संघर्ष योद्धे. हॅलो, सगळ्या जणांना विनंती, स्टेजवरती कोणी थांबू नका. सगळ्याला विनंती, सगळेजण, मी पण खाली येणार आहे, सगळेजण खाली चला. चला सगळेजण, कोणीही थांबू नका. चला दादा, चला. ए दादा चल, चला सगळेजण खाली. चला सगळेजण खाली. इथले मागच्या कोपऱ्यातले पण सगळेजण खाली चला. ए दादा चल, कॅमेरावाला चल, आता समोरून फोटो घे. चला खाली, चला चला सगळेजण. अरे तुम्हाला बोलतो मी, चला चला खाली. चला इकडचे पण नाही, चला सगळेजण आता, चला खाली. चला सगळेजण खाली. प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज या प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांचा अगोदर आपण म्हटलं होतं दादांचा सन्मान करायचा, पण दादांनी सांगितलं की गुरूंचा सन्मान अगोदर होईल. धाकटी पंढरी नारायणगड संस्थानचे महंत प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांचं स्वागत स्वतः अशा परिस्थितीत स्वतः संघर्ष होते मनोज दादा जरांगे पाटील हे पूजनीय बाबांचं या ठिकाणी हार घालून या ठिकाणी स्वागत करतील. आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी गुरुवर्य महंत मेंगडे महाराज आणि नारायणगड संस्थानचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण गुरुवर्य संभाजी महाराज यांना मी विनंती करतो, आपण संघर्ष होते मनोज दादा जरांगे